जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सुक्रे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या स्टिकर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर। तर आताची महत्वाची अपडेट वर्तमानपत्रामधलं कात्रण आहे। सकाळ पेपर आहे, पुणे मंगळवारचाच आहे। तर याच्यामध्ये आपल्या भरतीबाबत अगदी महत्वाची अपडेट दिलेली आहे। आता आपली 2024 आणि 2025 च्या जानेवारी मध्ये आपली 2022-23 भरती पूर्णत्वास आलेली आहे, म्हणजे झालेली आहे। फक्त पुणे कारागृह बाकी आहे। पुणे कारागृहाचं ग्राउंड सुद्धा चालू होईल 4-5 दिवसांमध्ये। ती पण भरती प्रक्रिया लवकरच संपेल। ग्राउंड झाल्यानंतर काही दिवसांनी लेखी होऊन ती पण पूर्णत्वास येईल। त्याच्यानंतर मेन मुद्दा येतो आपली 2023 ची भरती, जी 2025 मध्ये होणार आहे। ठीक आहे, तर त्या भरतीबाबत महत्वाची अपडेट याच्यामध्ये आहे। ऑफिशियल जीआर याच्यावरचा आल्यावर मी लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवेल, त्याबाबत टेन्शन घेऊ नका। पण सध्या काय चालू आहे ते आपण पाहूयात। तर सध्या बघा समोर आपल्याला दिसतंय काय, तर राज्यात 10,000 पोलिसांची भरती होणार असं सांगितलेलं आहे। 10,000 पदांची होऊ शकते, 15,000 पदांची होऊ शकते। ठीक आहे, हे फक्त काय आहे, नियोजन त्यांनी सांगितलेलं आहे। इथे पाहूयात आपण। तर बघा, फेब्रुवारी नंतर प्रक्रिया चालू होणार आहे। फेब्रुवारी नंतर म्हणजे आता फेब्रुवारी चालूच होणार आहे। आज किती तारीख आहे? 28 तारीख आहे। 3-4 दिवसांमध्ये फेब्रुवारी नंतर म्हणजे मार्च मध्ये भरती होऊ शकते, एप्रिल मध्ये पण जाहिरात येऊ शकते किंवा मे मध्ये पण येऊ शकते। पण फेब्रुवारीत येईलच असं आपण 100% खात्रीनिशी नाही सांगू शकत। हे तुम्हाला मी स्टार्टिंगलाच सांगतेय। उगाच म्हणू नका मॅडम डिमोटिवेट का करताय, मग समोर कशाला ते कात्रण घेऊन आलात। सांगायचा मुद्दा एवढाच आहे की त्यांनी नियोजन मांडलेलं आहे। जसे जसे त्यांच्या नियोजनाला संमती मिळत जाईल तशी तशी प्रक्रिया पुढे चालेल। ठीक आहे, फेब्रुवारी नंतर भरती प्रक्रिया चालू होईल असं सांगितलंय। डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवलेली आहे। ठीक आहे, डिसेंबर 2025 पर्यंत जेवढ्या काही पोलिसांच्या रिक्त जागा आहेत त्याची माहिती मागवलेली आहे। तर थोडासा आपल्या महत्वाचं काय आहे या कात्रणमध्ये ते पाहूयात। हे पूर्णचं पूर्ण पेज आहे ते आपल्या टेलिग्रामवर मी पाठवलेलं आहे, तिथे व्यवस्थित वाचून घ्या। तर आपल्या फायद्याचं काय ते फक्त आपण इथं पाहूयात काय दिलेलं आहे इथे। तर बघा, हा काय, तर बघा दरवर्षी सरासरी 10 ते 15% गुन्ह्यात वाढ होते, पण मागील काही वर्षात हे प्रमाण जास्तच वाढल्याचं चित्र आपल्याला समोर दिसत आहे। राज्याची लोकसंख्या वाढत असतानाच पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे पडत आहे, त्यामुळे पोलीस भरतीचे नियोजन करण्यात आलंय। सध्या रिक्त पदांची बिंदू नामावली तपासली जात आहे। डिसेंबर 2024 पर्यंत रिक्त झालेली डिसेंबर 2024 पर्यंत रिक्त झालेली पोलिसांची पदे डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांचा त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे। या पोलीस भरतीचा मैदानीचा टप्पा साधारणतः पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल। हे जे काही पुढचं नियोजन आहे त्यांनी ते सांगितलेलं आहे। जसं जसं याला जसं सांगितले तसंही होऊ शकतं किंवा पुढेही ढकलू शकतं। पुढे तर जातच आपण प्रत्येक वेळी पाहिले। आपल्याला काय फक्त भरती झाली पाहिजे 2025 मध्ये, बस। मग ते फेब्रुवारी निघू दे किंवा मार्च मध्ये निघू दे किंवा एप्रिल मध्ये निघू दे, बरोबर। तर महत्वाचं आहे। तर पुढे आपण पाहू शकतो पोलिसांची रिक्त पदे मागवण्यात। इथे डायरेक्ट तुम्ही आपण लास्टला पाहूया, हे पूर्ण कात्रण मी आपल्या टेलिग्रामवर पाठवलेलं आहे। बघा इथं काय दिलेलं आहे, डिसेंबर 2024 पर्यंत रिक्त झालेली पोलिसांची पदे 31 डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवलेली आहे। त्यांच्याकडून माहिती प्राप्त झाल्याच्या नंतरच भरतीचे नियोजन जाहीर केलं जाईल। त्यानुसार काही दिवसात भरती प्रक्रिया सुद्धा सुरू होणार आहे। ठीक आहे, तर महत्वाचं आहे आपल्यासाठी ते म्हणजे बरेच विद्यार्थी मित्र गहाळ बसलेले होते की आता काय भरती हीच आताशी उरकलेली नाहीये तर पुढची कधी येणार आहे। त्याच्यामुळे घाबरायचं कारण नाहीये। आपला जो अभ्यास चालू आहे तो व्यवस्थित चालू ठेवायचा आहे। कधीही भरती होऊ देत, आपल्याला फक्त आपली एक जागा पाहिजे। पण याच्यावरून कळतंय की 2025 मध्येच भरती होणार आहे आपली। फेब्रुवारी, मार्च, एप्रिल कधीही होऊ देत, आपण तयार पाहिजे। ग्राउंड आणि लेखी दोघांचीही तयारी सोबत चालू ठेवा। बाकी आम्ही आहोतच, काहीही अडलं तर बिंदास आम्हाला विचारा। याच्याबद्दल जी काही ऑफिशियल अपडेट येईल तर ती तुमच्यापर्यंत मी नक्कीच पोहोचवेल। तोपर्यंत ऑल द बेस्ट।